नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आर्टडोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. आज आपण बनवणार आहोत बहुतेक सगळ्यांचेच असे फेवरेट असणारे दहीवडे. दहीवडे हा आयटम अगदी नाश्त्याला तर मस्त लागतोच. आमच्याकडे तर अगदी जेवणासाठी सुद्धा आम्ही दहीवडेच खातो. इतके छान आणि यम्मी दहीवडे कसे बनवायचे, तर चला आज बघूया दहीवड्यांची रेसिपी. हे जे दहीवडे आहेत ते मुळात बऱ्याचदा उडीद डाळींपासूनच काही ठिकाणी बनवले जातात. तर आज आपण याची रेसिपी बघूया. सगळ्यात पहिल्यांदा मी इथे घेतलेली आहे एक अर्धी वाटी उडीद डाळ. ती उडीद डाळ आपल्याला कमीत कमी 2 तास आणि जास्तीत जास्त रात्रभर अशी पाण्यात भिजत ठेवायची. भिजलेली उडीद डाळ ही पाण्यातून उपसून एकदम अशी व्यवस्थित घट्ट तिची पेस्ट बनवायची. शक्यतो प्रयत्न करायचा आहे की यामध्ये पाणी असणार नाही. बिना पाण्याच्या ह्या उडीद डाळीची एकदम घट्ट अशी आपण पेस्ट बनवून घ्यायची. तुम्ही इथे बघू शकता, मी एका काचेच्या बाउलमध्ये ही आपली जी 1 वाटी डाळ होती तिची पेस्ट बनवून घेतली. त्यानंतर मी त्यामध्ये टाकलेलं आहे चवीनुसार मीठ. आणि आता आपल्या डाळीचं जे मिश्रण आहे ते आपल्याला छान एकसारखं फेटून घ्यायचं आहे. ह्याला तुम्ही जितकं जास्त फेटाल ना तेवढं ते पीठ आहे ते हलकं होतं, त्यामध्ये एअर धरते आणि एअर धरल्यानंतर आपले दहीवडे हे मस्त फ्लपी स्पॉन्जी असे एकदम मऊसूत होतात. आता तुमचं पीठ जे आहे ते फेटलं गेलं आहे की नाही तुम्ही बघू शकता. मी पाण्यामध्ये पीठ थोडंसं टाकलं की ते डायरेक्ट वरती येतं आहे, ते तरंगतं आहे. त्यानंतर दहीवड्याच्या ज्या डेकोरेशनसाठी आपल्याला लागणाऱ्या गोष्टी आहेत ते म्हणजे जिरे. मी सगळ्यात पहिल्यांदा इथे जिरे जे आहेत ते बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर थोडेसे 1-2 चमचे जिरे मी इथे भाजून त्याची आपण एक सारखी बारीक पूड करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अगदी मस्त आणि खमंग अशी जिऱ्याची सगळ्यात पहिल्यांदा पूड करून घेतली. त्यानंतर फारसं आंबट नसेल असं फ्रेश ताजं दही आपण घेणार आहोत. तर ह्या दह्यामध्ये आपल्याला चवीनुसार कमी जास्त अशी आपण साखर घालून ते दही हलकंसं मीठ टाकून व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी इथे डायरेक्ट बीटरनेच हे दही आपलं एकसारखं असं फेटून घेतलेलं आहे, जेणेकरून यामध्ये दह्याचे कुठलेही लम्स राहणार नाहीत. त्या पद्धतीने आपल्याला हे दही छान फेटायचं आहे आणि ते फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर चला फटाफट दहीवडे तळायला घेऊयात. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी कढईत घेतलेलं आहे पुरेसं तेल. त्यानंतर तेल घेतल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आता दहीवडे आपली करायची पद्धत. सगळ्यात पहिल्यांदा हे तेल जे आहे ते मध्यम आचेवरती तापत ठेवायचं आहे. ते तेल छान कडक असं तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये सोडायचे आहेत दहीवडे. तुम्ही बघू शकता आपली जी भातवाडी असते ना, भातवाडीवरती आपण एक दहीवड्याचं पीठ जे आहे ते ठेवून आपण ते सोडणार आहोत. बऱ्याचदा हे पीठ जर आहे ते भातवाडीला जर चिकटायला लागलं तर आपण त्या भातवाडीला थोडंसं पाणी लावून घेणार आहोत किंवा पाण्यात डिप करून ती भातवाडी जी आहे ते चमचा जो आहे तो हलकासा पाण्यात डिप करून मग त्याच्यावरती असं दहीवड्याचं जे पीठ आहे ते पीठ ठेवलं की ते तेलामध्ये सोडताना चिकटत नाही. तुम्ही बघू शकता अगदी मस्त असे दहीवडे आपले तळून तयार झालेले आहेत. तर मी इथे दुसऱ्या बाउलमध्ये पुन्हा घेतलेलं आहे थोडंसं कोमट पाणी. त्यामध्ये टाकूयात मीठ आणि हिंग. आता या पाण्यामध्ये आपल्याला हे तळलेले जे दहीवडे आहेत ते दहीवडे हलके हलके डिप करून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे साखर मिठाचं किंवा हिंगाचं पाणी जे आहे ते त्याच्या आतपर्यंत व्यवस्थित जाईल. आणि मी पुन्हा हे दहीवडे भिजलेले हलके हलके हाताने दाबून घेतलेले. चला उरलेले पण दहीवडे आपण पाण्यामध्ये डिप करून भिजवून घेऊयात आणि पुन्हा हे अगदी हलकेसे हाताने प्रेस करून घेऊयात आणि त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपल्याला इथे निथळून काढायचं आहे. तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता मी आपले जे दहीवडे आहेत ते आपले दहीवडे आता गार्निशिंगसाठी रेडी आहेत. सर्व करताना सगळ्यात पहिल्यांदा खाली वडा टाकायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण फेटलेलं असं गोडसर दही आपण टाकणार आहोत. त्यामध्ये मी ते टाकलेलं आहे चिंचेची गोड चटणी, पुदिन्याची हिरवी चटणी, आपण भाजलेली फ्राय केलेली जिऱ्याची पावडर, कोथिंबीर आणि हलकंसं तिखट. एन्जॉय.